मुक्काम पोस्ट देऊळगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आज आपण बघतोय की आपण इथं जे आपण ज्या आपल्या कर्मचारी बंधू असतील, निरेतले काही दानशूर व्यक्ती असतील किंवा ज्या धमाका ग्रुपच्या महिला असतील, अशांनी जे मदत दिली होती ती मदत आपण डायरेक्ट घर टू घर वाटप केलं आहे. आणि असं असताना शाळेची इतकी पडझड झाली या देऊळगावमध्ये, तर त्या शाळेचे आपण काही क्षण ते टिपलेले आहेत, जे नाश झाला किंवा जे अगदी जमीनसुद्धा वाहून गेलेली आहे. तर अशा ठिकाणी या शाळेचे शिक्षक सूर्यवंशी सर आहेत आणि त्यांनी एक आदर्शवत असं इथं एक बगीचा, नारळाची झाडं लावली किंवा झाडं वनीकरण केलं आहे. खरं तर ते एक आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला एक दिशा देणारे शिक्षक आहेत आणि या शिक्षकाचा आदर्श घेण्यासारखा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पगारातले गेले किती सर दिवस तुम्ही हे करताय, 6 वर्ष झालं ते दर महिन्याच्या पगारातले माझ्या माहितीप्रमाणे 11,000 रुपये शाळेच्या या सर्व डेव्हलपमेंटसाठी खर्च करतात. 10 लाख रुपये. खरं तर आत्तापर्यंत त्यांनी 10 लाख रुपये खर्च केलेत. खरं तर ही एक शिक्षकी पेशातलं एक देवत्व म्हणावं लागेल किंवा एक देव माणूस म्हणावं लागेल. अशी फार बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत आणि त्यांच्याकडूनच त्यांनी जे हे डेव्हलप केलं आणि आज निसर्गानं ते पूर्ण उद्ध्वस्त केलं आहे. खरं तर महाराष्ट्र शासन असेल किंवा स्थानिक जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन, ह्यांनी गांभीर्याने ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि अशा शिक्षकांना खरं तर काय होतं की आजकाल पैशावर पुरस्कार दिले जातात, असं आमचं मराठी रोखठोकचं नक्की ठाम मत आहे. पण अशा माणसांच्याकडं खरं तर त्या जिल्हा प्रशासन असेल किंवा शिक्षण समिती असेल, तर ह्या माणसांचे आदर्श किंवा ज्या माणसं स्वतःच्या मानधनातले पैसे खर्च करतो 10 लाख म्हणजे नॉट ए जोक, तर या माणसाची आपण बातचीत करणार आहोत. अशा देव माणसाला खरं तर आम्ही बोलणं उचित नाही, पण त्यांना दीर्घायुष्य आणि असंच त्यांच्याकडून समाजहिताची कामं होत. धन्यवाद. माध्यमातून या ठिकाणी लोकांनी आम्हाला जर या ठिकाणी मदत एक सहृदयातून लोक करतायत. दररोज पुण्यातून असतील, राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येतात. कालच आमचे एक गरीब शाळा धनगर वस्तीवरचे त्या ठिकाणचे बोराटे सर या ठिकाणी येऊन गेले. त्यांना मिळालेलं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी स्वतः शाळेला देऊन काल दिवसभर दसरा आम्ही सकाळी 7-8 वाजल्यापासून 3 ते 4 वाजेपर्यंत या ठिकाणी लोकांच्या व्हिजिट होत होत्या ह्याच्यासाठी. आणि ते आमच्या संवेदना या ठिकाणी जाणल्या. आमच्या ह्याच्यामध्ये नुकसानीत फुल नाही फुलाची पाकळी या रूपात मदत करतायत. आजच सकाळी आमचे इंजिनियर सचिन नवले यांनी 4 व्हाईट बोर्ड पाठवून दिलेत. आणि अशा पद्धतीने लोकांच्या सहभागातून आम्ही निश्चितपणे उभा राहू. आमचे मुलं जे दिवस रात्र या ठिकाणी शाळेत आले तर काही मुलं रडत होते, आमचं समजावण्यात 2-4 दिवस गेले. तर अशा पद्धतीने हे नुकसान तर भरून न येणार आहे. नैसर्गिक या ठिकाणी आम्हाला जे नुकसान झालेलं आहे ते आम्ही निश्चितपणे यातून सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद. धाराशिवचे जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी साहेब आले होते भेटीला आणि या गावाचा संपर्क तुटलेला होता. या बंधाऱ्याच्या पलीकडं जिल्हाधिकारी साहेब आले होते आणि मुख्याध्यापक साहेबांना पलीकडे येता आलं नाही. म्हणून मी शाळेच्या ज्या व्यथा आहेत ते जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर मी स्वतः मांडल्या. ते अतिशय भावूक झाले. त्यांनी शाळेला ज्या काय त्रुटी आहेत त्या आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पाठवून द्या आणि विशेष करून मुख्याध्यापक साहेबांना सांगितलं की तुम्ही मला येऊन पर्सनली भेटा. म्हणजे एवढी दखल त्या प्रशासनाने घेतलेली आहे. मात्र वास्तवामध्ये ते कितपत होतं ते आम्ही त्यांना जाऊन भेटू, आमचं प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी आमच्या ज्या अडचणी आहेत त्या मांडू. आता भौतिक सुविधा या ठिकाणी आज ना उद्या सर्वांच्या सहकार्यानं अनेक संस्था या ठिकाणी येत आहेत, अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. शाळेला वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी देऊन विद्यार्थ्यांच्यासाठी स्कूल बॅग असेल, स्कूल किट अशा पद्धतीचे या ठिकाणी दिलं जातं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे आहे साहेब, भौतिक सुविधा जरी आत्ता उद्ध्वस्त झाले असल्या साहेब तरी आम्ही विद्यार्थ्याची गुणवत्ता आता सध्या देखील गुणवत्ता चांगली आहे आणि याच्यामध्ये आणखीन गुणवत्तेत वाढ कसा होईल यासाठी आम्ही आमचे सर्व स्टाफ या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. मात्र या ठिकाणी मी आल्यानंतर जे रमणीय वातावरण होतं आणि आत्ता जे महापुरानंतर झाले अतिशय वाईट अवस्था झाली. अगदी विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी मन लागण्यात गेले किंवा आमच्या मुख्याध्यापक साहेब आम्ही सगळे शिक्षक आता शेवटी मनस्थिती खंबीर करून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी काम करावं लागणार आहे. आणि ज्या दिवशी एक संस्था सर आली होती आणि त्यांनी सचिन सरांची अशीच मुलाखत घेतली, अगदी भाऊक होऊन त्यांना हुंदके येत होते सर. कारण ज्यांनी स्वतःहून केले, स्वतःच्या पगारातून दरमहा 11,000 रुपये देणारा शिक्षक या महाराष्ट्रामध्ये मी तर पाहिलेलं नाही.
आणि जवळपास आत्तापर्यंत 10 लाख रुपये त्यांनी शाळेसाठी दिलेत आणि ते 10 लाख रुपयाच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये भौतिक सुविधा असेल किंवा विद्यार्थ्यांची सुविधा असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी कुठलीही अडचणी उद्या त्या 10 लाखाच्या व्यतिरिक्त त्यांचं आर्थिक सहकार्य. श्रीमती करळे सुनीता नाशिकेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव येथे कार्यरत आहे. तसेच सध्या जो महाराष्ट्रात म्हणजे महापुराने अतिवृष्टी झाल्यामुळे जे महापूर आलेले आहेत, जो धुमाकूळ घालत आहे, त्यात धाराशिव जिल्हा हा पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात देऊळगाव हे गाव या अतिवृष्टीचे शिकार बनलेलं आहे. आणि देऊळगाव येथे एवढा मोठा महापूर झाला की त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पूर्णपणे होरपळून निघालेली आहे. कारण ज्यावेळेस म्हणजे महापुराच्या अगोदर असं वाटत होतं की ह्या शाळेत आल्यानंतर असं वाटायचं की ही शाळा म्हणजे एक कोकणात गेल्यासारखा भास सर्वांना व्हायचा. परंतु सध्या जर इथलं चित्र पाहिलं तर हे एकदम म्हणजे पूर्ण शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसत आहे. इथल्या शाळेचं एवढं नुकसान झालेलं आहे. तसेच अंगणवाडीच्या शाळांची सुद्धा तितकीच वाईट अवस्था झालेली आहे. सर्व शाळेतील वर्गखोल्यात तसेच ऑफिसमध्ये पाणी हे पूर्ण होतं आणि त्यामुळे काय झालं, सर्व शालेय रेकॉर्ड म्हणा किंवा सर्व शाळेचे शैक्षणिक साहित्य, तसेच शाळेतील जे ग्राउंडवरचे म्हणजे पूर्ण झाडे वगैरे होती, सर्वांचेच म्हणजे असं एकदम खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान, न सांगता येण्यासारखं नुकसान झालेलं आहे. आणि त्यात म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी म्हणजे स्वतः एवढी मोठी रिस्क घेऊन म्हणजे जे शाळेचं महत्त्वाचं रेकॉर्ड होतं तेवढं मात्र त्यांनी पुरातून वाचवलेलं आहे. आणि जे शाळेचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तसेच मुलींच्या समस्या म्हटलं तर जे इथं 7वी पर्यंतचे वर्ग आहेत, ह्या पुरामध्ये मुलींसाठी जे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टॉयलेट बाथरूमचा येतो. त्याचे एवढं नुकसान झालेलं आहे की पूर्ण त्या बाथरूमचे दरवाजे वगैरे तुटून पडलेले आहेत. त्यात पूर्णपणे म्हणजे गुडघ्या इतका म्हणलं तरी चालेल एवढा गाळ साचलेला आहे. आणि शाळेची ही म्हणजे आणखी जो परिसर आहे ह्या पावसाच्या दुर्गंधीमुळे याच्यामुळं काय झाली तर खूप